गजर करा गण गण बोते गजर करा गजर करा गण गण बोते गजर करा आयुष्याच्या रित्या घाटातून आयुष्याच्या रित्या घाटातून संत गजानन नाम भरा गजर करा गण गण बोते गजर करा गजर करा गण गण बोते गजर करा श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते संत कृपेच्या अगाधरीला शरण जाऊया पदकमलाला संत कृपेच्या अगाधरीला शरण जाऊया पदकमलाला दासगणूची घेऊ प्रेरणा श्वासा मधुनी सूर भरा गजर करा गण गण बोते गजर करा गजर करा गण गण बोते गजर करा श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते तना मनातून नाम पंढरी गण गण गणात बोते गजरी तना मनातून नाम पंढरी गण गण गणात बोते गजरी 33 कोटी ज्यांच्या ठाई त्या योग्याचे स्मरण करा गजर करा गण गण बोते गजर करा गजर करा गण गण बोते गजर करा श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते श्री गजानन जय गजानन सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए मेरे सरकार आए हैं मेरे सरकार आए हैं मेरे सरकार आए हैं मेरे सरकार श्री महाराजांची छाया कार्यक्रम ठरवावा दरवेळेस आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाक करतो पण आज आपण बरेच ठरवलं की लस बाजार करायचा म्हणजे हा कार्यक्रम रागामागे ठरलेला होता आणि असं सांगते मिळालं रागामागे नाही घ्यायचं रागामागे तिथे बोलवायचं गजानन महाराजांमध्ये आणि तेच कार्यक्रम करायचा कार्यक्रम आणि यावेळेस गजानन महाराजांना वाटतं की माझ्याजवळ बसतात इथेच विद्यासन बाबा इथेच
केले जातात पूर्ण कार्यक्रम. तर खूप आनंदाचा गोष्ट आहे त्यांची परंपरा पाहण्यासाठी. शीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरितं आयुकामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च लम्बोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाश्रमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्याम्यपठिनरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरो प्रभु सर्वसिद्धिकरो प्रभु. गुरुचं ध्यान करा. गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम अखंडमण्डलाकारं व्याप्तं तस्मै श्री गुरुवे नमः. ओम या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते श्री गजाननाय. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गुरुची स्तुती करा. गुरुचं भजन आपण सर्वांना डोळे बंद करा. एका तालात टाळी वाजून. गुरु मात पिता गुरु बंधु सखा. गुरु मात पिता गुरु बंधु सखा. तेरे साधना मेरे सांब शिवा. गुरु मात पिता गुरु बंधु सखा. गुरु मात पिता गुरु बंधु सखा. तेरे चरणों
सखा गुरु मात पिता भावना तुम्ही प्रेरणा तुम्ही साधना मेरे सांब शिवा तुम्ही साधना मेरे सांब शिवा गुरु मात पिता गुरु बंधु सखा गुरु मात पिता तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम तेरे चरणों में स्वामी मेरे तुम्ही गजानन हो तुम्ही साई हो तुम्ही गजानन हो तुम्ही साई हो तुम्ही अनसुया मेरे सांब शिवा तुम्ही अनसुया मेरे सांब शिवा गुरु मात पिता गुरु बंधु सखा गुरु मात पिता तुम्ही अंबा हो जगदंबा हो तुम्ही अंबा हो जगदंबा हो तुम्ही महाकाली मेरे सांब शिवा तुम्ही महारेणुका मेरे सांब शिवा गुरु मात पिता गुरु बंधु सखा गुरु मात पिता तुम्ही गंगा हो तुम्ही यमुना हो तुम्ही गंगा हो तुम्ही यमुना हो तुम्ही कावेरी मेरे सांब शिवा तुम्ही कृष्णा मेरे सांब शिवा गुरु मात पिता गुरु बंधु सखा गुरु मात पिता तुम्ही सूर्य हो तुम्ही चंद्र हो तुम्ही सूर्य हो तुम्ही चंद्र हो तुम्ही पृथ्वी हो मेरे सांब शिवा तुम्ही पृथ्वी हो मेरे सांब शिवा गुरु मात पिता गुरु बंधु सखा गुरु मात पिता तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम तेरे चरणों में स्वामी तुम्ही प्रेम हो तुम्ही करुणा हो तुम्ही प्रेम हो तुम्ही करुणा हो तुम्ही शांती हो मेरे सांब शिवा तुम्ही शांती हो मेरे सांब शिवा गुरु मात पिता गुरु बंधु सखा गुरु मात पिता तेरे चरणों में स्वामी
मेरे कोटि प्रणाम। सुखधाम तुम्ही हृदयनाथ तुम्ही, सुखधाम तुम्ही प्राणनाथ तुम्ही, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। तूच एक जननी संपूर्ण ब्रह्मांडाची, तूच एक जननी संपूर्ण ब्रह्मांडाची, तूच एक जननी देवांगण सारे श्री चरणी लोटती, देवांगण सारे श्री चरणी लोटती, संपूर्ण ब्रह्मांडाची तूच एक जननी वाणी। तुझ्या स्वरूपी आदी माये तुझ्या चरणी शिवाजी, जी जाई जननी संपूर्ण ब्रह्मांडाची, तूच एक जननी संपूर्ण ब्रह्मांडाची, तूच एक पारसिंगा निवासिनी विदेही माऊली सूया ब्रह्मांड रक्षिणी संपूर्ण ब्रह्मांडाची, तूच एक जननी संपूर्ण ब्रह्मांडाची, तूच एक, तूच दुर्गा पार्वती साधने तुझ्या पदरी मिळती, सूर्यचंद्र आकाश मंडल, सूर्यचंद्र आकाश, तूच एक जननी संपूर्ण असुर विनाशिनी, महिषासुर नाशिनी, असुर विनाशिनी, महिषासुर विनाशिनी, असुर विनाशिनी, महिषासुर विनाशिनी, असुर विनाशिनी, महिषासुर विनाशिनी। सप्तशृंग गडावर, सप्तशृंग गडावर नसूया सप्तशृंगी निवासिनी, सप्तशृंग गडावर नसूया सप्तशृंगी निवासिनी, संपूर्ण ब्रह्मांडाची तूच एक जननी संपूर्ण ब्रह्मांडाची, तूच एक जननी। माहूर क्षेत्री जेव्हा माते तुझाशी, माहूर क्षेत्री माते जेव्हा तुझाशी, माहूर क्षेत्री माते जेव्हा तुझाशी, माहूर क्षेत्री माते जेव्हा तुझाशी, घर विचारते भक्तगण तुझे, घर विचारते भक्तगण तुझे, अनुसूया मंदिर दाखवेशी, घर विचारते भक्तगण तुझे, अनुसूया मंदिर दाखवेशी, संपूर्ण ब्रह्मांडाची तूच एक जननी संपूर्ण ब्रह्मांडाची, तूच एक जननी। देवांगण सारे श्री चरणी लोटती, एक जननी संपूर्ण ब्रह्मांडाची, तूच एक जननी। सद्गुरुनाथ महाराज ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवास समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की। पारसिंगा निवासिनी महाशक्ती भगवती सती अनुसूया माता की जय। हरिहराची भेट आणि आज तुमच्या प्रारब्धात तुमच्या भाग्यात याची सेवा होते, तर कोणतंही काही घडते तर ते ईश्वराच्या कृपेने घडते, गुरु कृपेने घडते। आता माऊलीची झाली या माऊली सुरुवात, अनुसूया माऊलीची गजानन माऊली सुरुवात, तर खूप दुर्लभ योग आहे आणि आपल्या भाग्यात तो योग होता सेवेचा। आज त्रिपुरारी पौर्णिमा पण आहे
आणि गुरु नानक देवाचा जन्मदिवस पण आहे आणि कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस आहे. हा जो श्रावण महिन्यामध्ये फक्त शंकराची आराधना केली जाते, नवरात्रामध्ये फक्त देवीची आराधना केली जाते. आता याला इकडे येऊ देऊ नका. थोडीशी बुद्धी वापरत जा. कार्यक्रम सुरू असताना स्टेज समोरून जायचं बेटा, एकूण गेला तू समोर. अजून ही कार्तिक पौर्णिमा आहे. कार्तिक स्वामीचं पण आज पूजन केले जाते आणि आजच्या दिवशीच मत्स्य अवतार झाला होता म्हणून ही रांगोळी काढली आपण मत्स्य अवतार. ठिकाणं सामानामध्ये लिहिलेली नव्हती. ती कोणती होती तर गंगाजलाची डबी. तर गंगाजल मागण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की किराणा दुकानामध्ये गंगाजल मिळते हे काही मला माहिती नव्हतं आणि पाहिजेही नव्हतं. पण त्या मुलांनी मी म्हटलं होतं की गंगा मातेलाच आपण इथे बोलवतो. तर किराणा सामानामध्ये गंगाजलाची डबी, सगळं सामान काढता काढता सगळ्या लास्टमध्ये पोत्यामध्ये डबी. तर त्या मुलांनी फोटो पाठवला. तर म्हटलं पहा गंगा माता आली, आपण नाही जाऊ शकत हरिद्वारला, आणि त्याच्यावर लिहिले होते त्या डब्यावरती हरिद्वार का गंगाजल. तर किती मोठा अनुभव. असे 2-3 वेळा गंगेचे अनुभव घडले. तर याला अनुभव होऊन 1 वर्ष झालं. तर मी इतक्यात विचार केला 2-4 दिवसाआधी की गंगा माता तू विसरली काय एवढ्या. सध्या काही असं काही घडलं नाही की तू म्हणजे माझी आठवण केली, असं काही अनुभव नाही आला. तर हा कार्यक्रम कालचा ठरलेला होता आणि तोही भागा माहीत होता. पण एकदम संकेत आला आमच्या मातेचा की हा कार्यक्रम इथे निघायचा आहे, गजानन महाराज घ्यायचा आहे. आणि इथे हा गजानन महाराज ठेवला कार्यक्रम. आणि पाऊस इतका सुरू झाला काल 11-12 वाजतापासून होते. इतका पाऊस आला की असं वाटत होतं काही लोकांना की आजचाही कार्यक्रम होते की नाही. आणि 2-3 दिवस पाऊस सांगितला होता आणि पाऊसही थांबून गेला. आता बाईक थेंबही पडून गेला. तुम्हाला ये जा आणि कार्यक्रम इथे छान व्यवस्थित सुरू आहे. तर गंगा मातेने स्मरण करून दिलं. एक मुलगा आहे विजय कुमार नावाचा, इथेच आपल्या गुरुथोराचे जे चालू आहेत त्यांनी मला नंबर दिला त्याचा. त्याला मी मेसेज पाठवला होता 15 दिवसापूर्वी. पाणी टाकलं, हिंदी साईडर आहे त्यांना म्हटलं पाणी टाकलं. त्याला काहीच कळलं नाही की पाणी कुठे टाकायचं, कुठे कुंडीत टाकू, झाडाला की पक्षी पाणी टाकू, कुठे पाणी टाकू. तर मी त्याला काही त्याचा रिप्लाय नाही. आणि आज जसं काल रात्री पौर्णिमा स्टार्ट झाली तसं पाऊस आला, पाणी टाकलं. आणि इतका पाऊस आला आणि इथल्या 1-2 लोकांनी चांदूरमधल्या मला मेसेज पाठवला की पिकांसाठी थोडंसं चांगलं झालं, वाट पाहून राहत होता. आणि मी त्याला 3-4 दिवसांनीच मेसेज पाठवला होता की वाचतात म्हणजे ते पिकं वाचतात, पाऊस येते. अतुल मालदार म्हणून आहे, त्याला हा मेसेज पाठवला तिथला चांगला. तर हे अनुभव जे आहे. आणि गंगा मातेने म्हटलं तू ये. तर गंगा माता यावेळेस ते आधी पौर्णिमेचं काल सुरूच होता पाऊस. आणि मला काही माहिती नव्हतं की हा म्हणजे मत्स्य अवताराचा दिवस आहे. मग लक्षात आलं की हा कार्तिक पौर्णिमा म्हणजे मत्स्य अवतारी याच दिवशी प्रगट झाले होते. तर आता जेव्हा मी चालूमध्ये मागे मीटिंग घेतली याच्या मागची की त्याच्या मागची आठवत नाही, तर तेव्हा मी म्हटलं होतं की गुरुभक्तांनी कसं असलं पाहिजे, जसं पाण्यातली मासोळी असते ती पाण्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या गुरुशिवाय गुरुज्ञानाशिवाय राहू शकले पाहिजे. तर हा विषय काही माझ्या डोक्यात नव्हता की असा बोलायचा आहे. मला दिसते ती मासोळी तेव्हाच आणि मासोळी दिसल्यामुळे मी बोललो. आणि माझ्याही लक्षात नाही आलं की म्हणजे कधीच असं घडलं नाही की मला माझ्यासमोर मासोळी आली. पण त्या दिवशी मासोळी आली आणि त्याच्या 4-8 दिवसांना मत्स्य होता. म्हणजे तेव्हाच त्यांनी दाखवलं की मी येऊन राहिलेला आहोत आणि मासोळी पाण्याशिवाय राहू शकत नाही, मत्स्य अवतार जे आहे. म्हणून तो काल पाऊस यायला. तर हा मत्स्य अवतार जो झालेला आहे तो कशासाठी झालेला आहे, समुद्र मंथन झालं होतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि समुद्र मंथनामध्ये काय लावलं होतं, जे मथनी होती
म्हणजे जे भांडं होतं ते मंत्राचल पर्वताचं केलेलं होतं आणि जी दोरी होती एकूण तिकून ओढायची त्या राई देतो आपण त्याची जी दोरी केली होती सापाची केली होती वास्तूची नागाची तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर ते एकूण देवता आणि तिकून असो दोघे जण ओढणं त्याचं सुरू होतं, मंथन सुरू होतं, राई देणं सुरू होतं. पण सागर इतका खोल इतका गहिरा ते जी मथनी होती जो मंदराचल पर्वताचा जी वाटी केली होती भांडं केलं होतं ते खाली सागरात चाललं होतं आणि ते राई देता नव्हतं होतं. त्याच्यामुळे काय केलं भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला, मासोळीचा अवतार घेतला, त्या नदीमधूनच मासोळीचा अवतार घेतला आणि त्या मंदराचल पर्वताचं जे कठोर होतं त्याला खालून हात लावला म्हणजे आधार लावला की ते खाली निघायला पाहिजे आणि पूर्ण मंथन. आता बरोबर पाऊस झाला मत्स्य अवताराची कहाणी सांगितल्यावर तुम्ही येऊन गेले आतमध्ये हे सगळ्यात महत्वाचं. तर आणि दुसरं म्हणजे जलप्रलय खूप झाला होता त्या कार्तिक पौर्णिमेच्या वेळेस. खूप पाऊस खूप पाणी आलं होतं, खूप पाणी आलं होतं, इतकं जलप्रलय झाला होता की सगळे जीव धोक्यात आले होते. तेव्हा भगवान विष्णूने म्हणजे मत्स्य अवताराने काय केलं की म्हटलं एका ऋषीला जितके जीव जंतू आहेत ते सगळे जमा करा आणि त्या ऋषीने सगळे जीव जंतू एका जहाजीमध्ये जमा केले, एका जहाजीमध्ये जमा केले आणि ते पण त्यांनी म्हटलं मत्स्य अवताराने तुम्ही या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जा, जीव जंतू सुरक्षित घेऊन जा या पाण्यातून, कारण जलप्रलय झालेला आहे, सगळे जीव जंतू मरून जाते. तर ती जहाज पण डुबायला लागली होती ऋषींची. तर तेव्हा पण त्या मत्स्य अवताराने त्याला आधार दिला त्या जहाजीला किनाऱ्यावर जायपर्यंत आणि ती जहाज सुरक्षित काढून होती बाहेर. तर कोणता कोणता उद्देश होता मत्स्य अवताराचा? पहिला उद्देश समुद्र मंथन सफल झालं पाहिजे म्हणून. दुसरा उद्देश मत्स्य अवताराचा की ते जे जंतू होते ते मनुष्य आहे प्राणी आहे ते सगळे सुरक्षित पोहोचले पाहिजे, त्या जहाजीला सुरक्षित न्यायचं आहे. म्हणजे दोन उद्देश सगळ्यात महत्त्वाचे ते मत्स्य अवताराचे. तर आजचा दिवस हा मत्स्य अवताराचा प्रगट दिवस आहे. जसं गजानन महाराजचा प्रगट दिवस असते तसा हा मत्स्य अवताराचा प्रगट दिवस. आणि दुसरा कार्तिक स्वामीच्या पूजनाचा दिवस. आता कार्तिक स्वामीचं पूजन, कार्तिक स्वामीचं वाहन कोणतं आहे? मोर. आणि मोर केव्हा नाचतो? जेव्हा पाऊस येतो. तर सगळे योग पाकाचे होत आहेत. आणि गुरु नानक जन्मोत्सव. तर गुरु नानक महाराज जे होते ते इतके महान संत होऊन गेले की त्यांची कल्पना आपण नाही करू शकत. आज आणि त्या काळामध्ये म्हणजे आजचा काळ आणि तो काळ एकदम सेम होता गुरु नानकाचा. कसा काय? कारण की त्या काळात ते कर्मकांडाला खूप महत्त्व वाढून गेलं होतं आणि या काळात म्हणजे खरं अध्यात्म राहिलेलं नाही आहे, पूर्ण कर्मकांडाला महत्त्व वाढलेलं आहे की तुम्ही प्रदोष आलं तर हे चढवा, अमावस्या आली तर ते चढवा, पौर्णिमा आली तर ते चढवा, एकादशी आली तर ते अर्पण करा आणि एक लोटा पाणी टाका, मग त्या पिंडीला बाम लावा झेंडूची. म्हणजे काय सांगते त्यांनी जर म्हटलं की तुमचा दात पडला तो सुरक्षित ठेवा म्हणजे तुमची सासू वश होऊ जाईल. दुसरा दात पडला, दाढ पडली तर तो बरोबर ठेवा तर तुमचा नवरा वश होऊ जाईल असं सांगत असे बाया करते. म्हणजे इतके पागल झालेले आहेत बाया सध्या. टीव्हीवर पाहू काय करतील उपाय काहीच सांगत नाही. आता काही लोक जे करत असतील त्यांना वाईट वाटत असेल, पण तुम्ही विचार करा की ह्याच गोष्टी करायसाठी आपला जन्म झालेला आहे. जुन्या काळामध्ये ध्यान करत होते, स्त्रिया ध्यान करत होत्या, पुरुष ध्यान करत होते, शंकरजीचं ध्यान करत होते, विष्णू भगवंताचं ध्यान करत होते, गणेशाचं ध्यान करत होते, गुरुचं ध्यान करत होते. आता ध्यान बंद झालं, फक्त पाणी टाकणं सुरू झालं पिंडीवर. फक्त पिंडीवर पाणी टाकल्यामुळे महादेव प्रसन्न होतील का, इच्छा पूर्ण होतील का, तेवढंच केल्यामुळे तर आपलं ध्यान करावं लागेल. तर गुरु नानकांचा जन्म झाला तेव्हा गुरु नानक देवांनी म्हटलं की तुम्ही कुठं भटकले. परमात्मा जो आहे तो फक्त मंदिरात नाही आहे, तो आपल्या अंतर आत्म्यामध्ये आहे, तो आपल्या हृदयामध्ये आहे. त्याला ओळखा, त्याच्यासाठी ध्यान करा असं गुरु नानकांनी म्हटलं. जेव्हा गुरु नानक युवा अवस्थेत होते, जेव्हा गुरु नानक ध्यान लहान होते बाल अवस्थेत, तेव्हा जंगलामध्ये जायचे. म्हणजे सामान्य बालक
त्यांचं बालपण आणि गुरु नानकाचं बालपण याच्यात जमीन आसमानचा फरक. आज सामान्य बालक राहील तर काय करेल, खेळी, पळी, धावी, उड्या मारे. पण गुरु नानक आंब्याच्या झाडाखाली जायचे, पिंपळाच्या झाडाखाली जायचे आणि डोळे बंद करून ध्यानस्थ व्हायचे. इतकं छोटं बाळ कोणी शिकवलं? कोणी नाही शिकवलं. पूर्वजन्माचे संस्कार. तर ध्यानामध्ये घंटोघंटी लीन व्हायचे आणि नाग सावली पकडायचा उन्हाळ्यामध्ये त्याच्या डोक्यावर, की ऊन नाही पडली पाहिजे, ऊन नाही लागली पाहिजे. तर जसे मोठे झाले, युवावस्थेत आल्यानंतर वडिलांनी म्हटलं की बेटा हे घे 20 रुपये आणि बाजारात जा, असं काहीतरी आण, सौदा घे, त्याचा व्यापार टाक, दुकान टाक. गुरु नानक म्हणाले की ठीक आहे. आता तेव्हाचे 20 रुपये म्हणजे आताचे 20,000 रुपये असं म्हटलं किंवा त्याच्यावर जास्त. तर ते 20 रुपये घेतले गुरु नानक देवानी आणि निघाले. जाता आता जंगल लागलं, जंगल पार करून जायचं. तर पाहायला जंगलात खूप सारे साधू, 30-40 साधू बसलेले होते, भजन कीर्तन सुरू होतं. तर गुरु नानक देवाला आश्चर्य वाटलं की कोण आहेत, कुठून आले. त्यांनी विचारलं की साधू महाराज आपण कुठून आले आणि काय करून आले जंगलात. तर गुरु नानक साधू महात्म्यांनी म्हटलं की आम्ही भजनानंदी साधू आहे, भजन करतो, आम्ही नामस्मरण करतो आणि जंगलामध्ये, नदी, पहाडामध्ये, इकडे तिकडे समाजामध्ये, गावामध्ये आम्ही फिरतो, नाम जप करायचा प्रचार करतो. पण आम्ही 7-8 दिवसापासून आमच्या पोटात अन्नाचा दाना नाही आहे, फक्त पाणी पिऊ, झाडाचे फळं, पानं खाऊ, फिरते मिळून राहिले. तर म्हणे असं आहे का. तर गुरु नानकांनी विचार केला की आता काय करावं. 20 रुपये होतेच खिशात, वडिलांनी दिले ते. तर म्हणजे तुम्ही थांबा. त्यांनी 2-3 लोक सोबत घेतले आणि निघाले ते 20 रुपये घेऊन. आणि किराणा सामान घेतलं, भाजीपाला घेतला, आटा, डाळ सर्व घेऊन स्वयंपाक बनवला त्या 20 रुपयात. आणि स्वयंपाक बनवून त्या सर्व साधू महात्म्यांना जीव घातला. इतके खुश झाले ते साधू महात्मे. आणि प्रत्येक साधू गुरु नानकांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला की तू इतक्या दिवसाचा आम्ही उपाशी होतो, अन्नासाठी भटकत होतो आणि वाटलं नाही की जंगलात कोणी आम्हाला अन्न देईल. आश्चर्यचकित करणारी घटना आहे की जंगलात कसा काय आला आणि कसं काय आमचं भूक जाणली आणि कसं काय आम्हाला जीव वाटलं. आणि इतके आशीर्वाद दिले आणि गुरु नानक गदगद झाले. तिथेच गुरु नानक देवाचं ध्यान लागू झालं, समाधी लागू झाली. आणि उठले तर पाहायला रात्र झाली. रात्री वडील वाटच पाहून राहिले होते की सकाळचा गेला, अजून परत नाही आला. रात्र झाली. तर रात्री घरी गेल्यानंतर वडिलांनी विचारलं की काय आणलं बाळा. तर गुरु नानक म्हणाले की मी जे आणलं त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही, असं कोणीच आणू शकत नाही, इतका खरा सौदा आणला. त्याच्या भाषेत त्यांनी म्हटलं गुरु नानकांनी की सच्चा सौदा आणला. आजपर्यंत खोटे सौदे खूप लोकांनी केले पण सच्चा सौदा कोणी नाही केला. तर सच्चा सौदा मी आणला. म्हणजे कोणता सच्चा सौदा. तर म्हणे आपल्या पिढ्या पोहोचतील इतक्या आशीर्वादाची झोळी मी भरून आणली साधू महात्म्यांची. म्हणजे काय केलं. म्हणे 20 रुपये जे होते त्याचा भंडारा केला. असं म्हटल्याबरोबर की खैच्याटून झापड मारली. गुरु नानक देवांना किती खाली पडले, झापड तर लागली पण हृदयामध्ये आनंद होता, दुःख नव्हतं की वडिलांनी मारलं म्हणून. कारण की जे काही दान पुण्य अन्नदान केलं होतं साधू महात्म्यांना, इतक्या दिवसाची उपाशी जीव घातलं, तर त्यांना खूप समाधान, खूप आनंद झाला आणि खूप खुश होते. मारल्यानंतरही त्यांच्या हृदयामध्ये थोडंसंही दुःख नाही. म्हणजे अशी सुरुवात झाली गुरु नानक देवांची. आणि पुढे त्यांनी जे कार्य केलं की सामूहिक भजन, सामूहिक कीर्तन, सामूहिक नामस्मरण याची परंपरा सुरू केली. याची परंपरा कोणी सुरू केली. एक नारद ऋषी, दुसरे गुरु नानक देव. आणि या गुरु नानक जन्मोत्सवाच्या दिवसापासूनच, या कार्तिक पौर्णिमेपासूनच, या मत्स्य देवाच्या प्रागट्य दिवसापासूनच आपला पौर्णिमेचा कार्यक्रम सुरू झाला. आज बहुतेक 13 ते 14 वर्ष झाले असतील आपला कार्यक्रम पौर्णिमेचा होता 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 गाडी इथे आली. तर आज आपल्या कार्यक्रमाचा वाढदिवसही आहे म्हणून हे फुगे इथे लावलेले आहेत. त्या काळामध्ये की तुम्ही कर्मकांडाच्या मागे नका लागू.
तुम्ही काय करा, ध्यान करा. तर त्यांना एका जणाने प्रश्न विचारला की ईश्वर काय आहे, कोण आहे आणि ईश्वर कुठे आहे. तर गुरु नानकांनी एकच म्हटलं की तुम्हाला काय वाटतं. तर कोणी म्हटलं की आमचा देव या गावात आहे, कोणी म्हटलं आमचा देव त्या गावात आहे. तुम्हाला जर म्हटलं की तुमचा देव कुठे आहे तर तुम्ही म्हणाल की शिरखेडमध्ये आहे. कोणी म्हणेल की बाची टाकीला आहे, कोणी म्हणेल तुळजापूरला आहे, कोणी म्हणेल माहूरला आहे, कोणी म्हणेल शिर्डी शिंगणापूरला आहे, कोणी म्हणेल शेगावला आहे. पण तो तिथेच आहे का, एकाच ठिकाणी एका मंदिरात. तो इथेही आहे, तो तुमच्या घरीही आहे. आता हे जे फूल आहे, हे फूल फक्त इथेच आहे माझ्याजवळ. हे फूल तुमच्याजवळ नाही आहे आणि हे फूल चांदूरच्या कोणत्याच घरात नाही आहे. म्हणजे हे फूल बरं, बाकीचे फुलं असते आणि हे फूल आठवड्यातही नाही आहे. म्हणजे फूल फक्त इथंच आहे. पण परमात्म्याचं असं नाही आहे. परमात्मा इथेही आहे, तिथेही आहे, सगळीकडे आहे, सर्वत्र आहे. तर गुरु नानक देवांनी म्हटलं की तो फक्त मंदिरातच नाही आहे, तुमच्या एका अमुक गावात नाही आहे, तुमच्या घरी आहे, तुमच्या हृदयातही आहे. आणि तो कणाकणात आहे. पहिलं त्यांनी हे सांगितलं की तो सर्वत्र आहे. दुसरं गुरु नानकांनी म्हटलं की तो अनंत आहे. अनंत म्हणजे त्याचा अंत नाही आहे. आपण त्याचं म्हणजे ठाणे पाहू शकत, म्हणजे त्याचा टोक नाही प्राप्त करू शकत की तो कुठं आहे, सुरुवात कुठून आहे, शेवट कुठं आहे. आता कोणाला जर देवा जर म्हटलं आपण किंवा तुमचं डेट ऑफ बर्थ सांगा तर सांगणार आहे का ते, कारण की देवाला जन्मच झालेला नाही किंवा त्याला म्हटलं तुमचं डेथ सर्टिफिकेट आहे, त्याचा मृत्यू नाही आहे. म्हणून गुरु नानकांनी म्हटलं की देव कसा आहे, परमात्मा कसा आहे, अजन्म आहे, म्हणजे त्याचा जन्म नाही आहे आणि तो अनंत आहे. आणि दुसरं तो अखंड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खंड नाही आहे. आपल्यामध्ये कसं आहे, खंड खंड आहे. तर हे जे काही जन्म होतात साधू संतांचे, देवदेवतांचे, आपल्याला प्रेरणा द्यायची की आपल्या जीवनामध्ये आपण त्याच्यापासून काय ग्रहण करायचं, काय शिकवण घ्यायची. आता हे मत्स्य अवतारापासून शिकवण घ्यायची, माथोडी पाण्याशिवाय राहू शकत नाही, तर आपण गुरुज्ञानाशिवाय राहू शकलो पाहिजे, गुरुशिवाय राहू नाही शकलो पाहिजे, गुरु भक्तीशिवाय नाही राहू शकलो पाहिजे, गुरु सेवेशिवाय नाही राहू शकलो पाहिजे. हे आपण त्या मासोळीपासून मत्स्य अवतारापासून शिकायचं. आणि त्यांनी सगळ्यांना मदत केली, देवी देवतांना, तर आपणही सगळ्यांना मदत केली पाहिजे. हे ते अवतारापासून आपल्याला शिकायला पाहिजे. आणि गुरु नानक देवापासून काय शिकायला पाहिजे की जो बाहेर आहे तो आतमध्ये आहे, परमात्मा तो सर्वत्र आहे. म्हणून तुम्ही एका ठिकाणी त्याला मानवा, सगळीकडे नमस्कार करा. तुम्हाला जर झाड दिसते रस्त्याने जाता जाता, तुम्ही प्रवासात चालत, कोणतं मोठं झाड दिसून राहिलं, लहान झाड दिसून राहिलं, नमस्कार करा. तिथे आहे ना देव. मंदिर दिसल्यावरच काहून नमस्कार करा, नदी दिसल्यावरच काहून नमस्कार करा, तर तिथेही नमस्कार करा. एखादा भिकारी दिसते तिथे नमस्कार करा. तर सर्वत्र तो परमात्मा आहे याची जाणीव आपल्याला होणं, याच्यासाठी गुरुकृपाच खूप आवश्यक आहे. एकदा अनुसया माता म्हणे, जेव्हा मी पारड सिंगल गेलो होतो तेव्हा त्या काही समोर आपल्यासोबत बोलत नव्हते, पण त्याच्या मस्तीमध्ये, त्याच्या आनंदामध्ये राहत होते, झोपलेल्या, बसलेले, कुठे पाहता आता लक्ष देऊन राहिलं. तेव्हा तर माझं वय काहीच नव्हतं, जेव्हा अनुसया मातावरती जात होतो तेव्हा, तर एवढं वय काय लक्षात नाही. पण त्या गोष्टी माझ्या स्मरणात राहिल्या. आणि स्मरणात झाल्या, जसं गाय खाऊन घेते मग ते बंद करते, जसं एक एक विषय आठवते मला. जेव्हा जेव्हा गेलो होतो ते विषय आठवतात आणि जे जे आठवतात ते तेव्हा तेव्हा मी सांगतो. तर चालते बोलते प्रेतपीठाचा जन्म घेतील. म्हणजे आजकालच्या ज्या काळामध्ये आपण लोक पाहतो तर हे कोणत्या प्रेतपीठाच्या कमी नाही आहे.
म्हणजे 7 लोक आहे प्रेत पिशाचच आहे. अनुसया माऊलीने जे सांगितलं होतं की प्रेत पिशाचे जन्म घेतील आणि आई वडिलाचं मन दुखवतील. म्हणजे आई वडिलाचं मन दुखवतील, असं पाहतील तर त्याच्या जिभेमध्ये काय साप आहे, विंचू आहे, म्हणजे असे दंश करतात की त्याचा जहर मिळत नाही. आई वडील म्हणतात की आम्ही याचा चेहरा पाहणार नाही मेलोवर, म्हणजे असं दंश मारतात. तर असे घरोघरी साप विंचू आहे. म्हणजे प्रत्येक घरी नाही, 4 घरं सोडले की आहेत, 2 घरं सोडले की आहेत. तर मातेने जे सांगितलं होतं ते प्रत्यक्ष आपण पाहून राहिलेलं आहोत. आज मनुष्याचं जीवन एखाद्या प्रेत पिशाच्या सारखं झालेलं आहे. म्हणजे त्याचं डोकं तालावर नाही आहे, पागलपेक्षाही पागल आज माणूस झालेला आहे. की त्याला काय करावं, काय बोलावं, काय विचार करावा, कसं वागावं, कुठं पाहावं हे काहीच कळत नाही. पहिलेचे लोक जे होते ते खाली पाहून चालत होते, रस्त्याने जाते तर खाली पाहून जाते. आता म्हणजे माणूस जर जाईल रस्त्याने, पुरुष एखादा जाईल, एखादा मुलगा जाईल तर बाहेरचीच पाहत नाही, पोरीचीच पाहत नाही. म्हणजे असं झालं, वातावरण असं झालेलं आहे. किंवा काही महिलांमध्ये खूप प्रमाण कमी आहे, पण काही लेडीज जर बरोबर असतं ते माणसाच्याकडे पाहते, पुरुषांच्याकडे पाहते. म्हणजे ही जी अपवित्र दृष्टी माणसाच्या मध्ये जन्म घेतलेली आहे ही प्रेत पिशाचाची आहे. त्याच्यामुळे माणसाच्या मागे आतमध्ये विचार कसे होऊन जाते, प्रेत पिशाच्या सारखेच होऊन जाते आणि किती नरकासारखं जीवन होते. तर साधू संत म्हणतात की जितका पुरुष पवित्र पाहिजे तितका स्त्रीचे विचारही पवित्र असणं आवश्यक आहे. जितके स्त्रीचे विचार पवित्र पाहिजे तितके पुरुषाचे विचार पवित्र असणं आवश्यक आहे. आणि पवित्रता जर नष्ट झाली माणसाच्या आतमधली तर गणपती बाप्पा तुमच्या आतमधून झाले. कारण गणपती म्हणजे काय, पवित्रता. गणपती म्हणजे काय, लहान बाळ, त्याला काहीच समजत नाही. तर पहिली आहे आपल्या आतमध्ये पवित्रता. तर मातेने जे सांगितलेलं होतं ते आता सगळं काही दिसून राहिलेलं आहे. तर आपण लहान लहान मुलांना मुलींना शिकवलं पाहिजे की आपण डायरेक्टली पाहायचं कोणाच्या चेहऱ्याच्या खाली पाहून चालतो. रस्त्याने आपण खाली पाहून चालतो तर आपल्याला झाडं दिसतात, लहान लहान मुलं दिसतात, ते एकटं करून कसं पाहतात. अशी पाहता पाहता खूप बेकार सवय लागून जाते. आणि माणसाचं मन आहे, तर आपण आपल्या मुलांना शिकवतो, कोण शिकवणार आहे. तर हे आपल्याला आपण चांगले शिकवण आपल्या मुला मुलींना दिली पाहिजे. आणि मोबाईलच्या दूर ठेवलं पाहिजे, टीव्हीच्या दूर ठेवलं पाहिजे, सिनेमाच्या दूर ठेवलं पाहिजे. श्री जय जय अनसुया माता. ओम श्री जय, ओम श्री जय जय अनसुया माता. ओम श्री जय जय अनसुया माता. ओम श्री जय जय अनसुया माता. ओम श्री जय माता. सद्गुरु सत्यानुसया माता की. तर आज सर्वांना माहिती आहे कलियुग सुरू आहे आणि सतयुग पण सुरू आहे. म्हणजे कलियुगासोबत सतयुगही आहे, पण पूर्ण सतयुग नाही आहे. तर हे पूर्ण सतयुग केव्हा येईल, जेव्हा आपण सतयुग आणू. आपण आणल्याशिवाय सतयुग येणार नाही. आपण कसं काय आणू, पहिले आपल्या जीवनात सतयुग आपल्याला आणावं लागेल. म्हणजे आपले विचार, आपली वागणूक जे आहे त्याच्यामध्ये बदल करावा लागेल, तेव्हा सतयुग आलं. आणि जेव्हा आपल्यामध्ये सतयुग येईल तेव्हा सगळ्यांमध्ये सतयुग येईल. तर आज आपल्याला आवश्यकता आहे सतयुग आणायची. कारण की काय घडलेलं आहे, कोणाच फोन वाजून बंद करा. जसं त्या काळामध्ये सीतामातेचं हरण झालेलं होतं, रावण पळून घेऊन गेला होता सीतामाते. तसंच या काळामध्ये पुन्हा सीतामातेचं हरण झालेलं. लहान मुलांना ना बाहेर काढून द्या मागचे, त्यांचा हसायचा आवाज येते घरामध्ये.
जर तुम्हाला ती आहे नंदींनी मदत केली, जांबुवंतनी मदत केली, हनुमानजींनी मदत केली, म्हणजे सेवा केली, मदत नाही म्हणजे सेवा केली, तर खारुताईची सेवा केली. तसंच आपण कोण ना कोणतं बनू शकतो, हनुमान बनू शकतो, कोणी नंदील बनू शकतो, खारुताई बनू शकतो, काही ना काहीतरी आपण छोटी मोठी सेवा करू शकतो. तर आपल्या घरापासून सुरुवात करा सदैव बनायची. आपल्या घरात आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. आता आपण चांदूरमध्ये एक बालसंस्कार केंद्र सुरू झालं का, त्या बालसंस्कार घेतात. आणि इथे आता महादेवाचं जे मंदिर आहे तर तिथे तो कोणता एरिया आहे महादेवाचं मंदिर? तर आपल्यापासून सुरुवात करायची आहे. प्रत्येकाने काही चुगली करायची नाही, खोटं बोलायचं नाही. हे 2 नियम तर आणाच त्यांच्या जीवनात जितके महिला आहेत. कारण की बायामध्ये हे गुण सगळेमध्ये नसतात. आता तुम्ही म्हणाल की गुण मागे आले आमच्या मंदिरात आमच्या गावात आणि सगळ्या बाया खराब खराब म्हटलं चालेल, तर असं नाही आहे. तुम्ही खूप चांगले आहे, चांगल्या विचाराचे आहेत, पण आपल्या आतमध्ये दोष दुर्गुण येतात. जसे रोज भांडे घासायला लागतात, रोज धुणं धुवा लागते, रोज आपल्याला आंघोळी करावं लागतं, रोज लाती घासायला लागतात. तसं आपल्या मनावर मॉड्स असतात आणि आपण ज्या संस्थेत राहतो ते गुण आपल्यामध्ये येतात. तर त्याच्यामुळे काही काही गोष्टी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. तर त्या तुमच्या जीवनात तुम्ही आणा, स्वतःमध्ये सुधार करा. आपल्यामध्ये जर तुम्ही सुधार केला तर हेच गुरुसेवा आहे सगळ्यात मोठी. आणि तुम्ही जर स्वतःमध्ये सुधार नाही करू शकले, परिवर्तन नाही करू शकले, तर मग काही तुम्ही सेवा केलीच नाही. सुरुवात सेवेची स्वतःपासून करा. असं समजा की आज गजानन महाराज तुम्हाला सगळं काही सांगून राहिले माझ्या दुपारी अरुणसाहेब मागे सांगू कोण ना कोणी माध्यम असते. आता मूर्तीमधला देव आपल्यासोबत कधीच बोलत नाही, पण तो कोणाला तरी माध्यम बनवते आणि त्याच्या माध्यमातून आपल्यासोबत बोलते, आपल्याला सांगते, आपल्याला शिकवते. तर गुरु माध्यम आहे, आपल्याला सांगतात, आपल्याला ईश्वरासोबत जोडतात. आपलं मन कसं आहे भटकलेलं आहे. पाणी असलं तर सगळं काही धुतल्या जाईल, कपडे धुतले जातील, भांडे धुतले जातील. पण पाणी जर मळकं असेल तर मळक्या पाण्यात तुम्ही कपडे धुवाल, भांडे धुवाल, काहीच धुवू शकणार नाही. तसंच आजकाल जे टीव्हीवर तुम्हाला सांगतात की हे चढवा, ते अर्पण करा, हे मळकं पाणी आहे पूर्ण. यानं काय तुमचं मन स्वच्छ होणार आहे. याच्यासाठी ज्ञान लागेल. ज्ञानाशिवाय ज्ञानरूपी जलाशिवाय आपण मन जे स्वच्छ होऊ शकत नाही. म्हणजे आपण पाणी तर चढवून राहिलो पण आपल्या घरात भांडणं सुरूच आहेत. महादेव पाणी तर चढवून राहिलो पण आपल्या निंदा चुकल्या सुरूच आहेत. पाणी चढवलं तिथंच पेंडीवर तिथंच बाया बसतात. तिच्या सासूचं, तिच्या सुनीचं, तिच्या पोरीचं, तिच्या पोराचं सुरू. तर काही अर्थ नाही त्या पाणी चढवणं. तर आपलं पाणी चढवायचं आहे तर ज्ञानरूपी पाणी चढवा. तर हे ज्ञानरूपी पाणी चढवायसाठी आपल्याला ध्यानात उतरावं लागेल. रोज 5 मिनिटं तरी ध्यान करा. आता तुम्हाला ही सवय लागलेलीच आहे पेंडीवर पाणी चढवायची. तुम्ही तुम्हाला म्हणणार नाही चढवा, चढवू नका, हे दोन्ही विषय म्हणत नाही, पण त्याच्यासोबत तुम्ही ध्यान जोडा. घरी येऊन ध्यान करा किंवा मंदिरात गेल्यावर ध्यान करा. आता ध्यान कसं करायचं ते खूप आवश्यक आहे आपलं शिकणं. आणि काय प्रभाव पडते ध्यानाचा. आता तुम्हाला किती आवश्यकता आहे ध्यानाची, म्हणजे सगळ्यात जास्त लेडीजला आवश्यकता आहे ध्यानाची. का आवश्यकता आहे? कारण की तिला इतका परिवार सांभाळावा लागते. बाहेर नवरा येते, त्याचं डोकं गरम असते, तो राग बायकोवर काढतो, लेकराईवर काढतो. त्यानं जर बायकोवर राग काढला ती लेकराईवर राग काढते, लेकराई मारते. तिला राग कोणामुळे काढावं लागते. आणि लेकरं त्याच्या खेळण्यावर राग काढतात, खेळणे तोडतात, फोडतात. आणि तो जो माणूस असते त्याच्यावर कोणतरी राग काढलेला असतो, एक राग काढता 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 खेळण्यापर्यंत. म्हणून तुम्हाला ध्यानाची खूप आवश्यकता आहे. तुमचं जे माइंड डिस्टर्ब होऊन जाते, तुम्हाला जे टेन्शन येऊन जाते, तुमचं जे ब्लड प्रेशर वाढून जाते, ते ध्यानानं कंट्रोलमध्ये येऊन जाते. तर तुम्हाला ध्यान खूप खूप आवश्यक आहे. तुमची चिडचिड होणार नाही मनाची आणि तुमचं स्टॅमिना वाढेल काम करायचं. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसाठी करू शकाल आणि ते शांत राहू. आता मला खूप लोक सांगतात की गुरुमाऊली आमचे आई वडील भागवत ऐकतात, कीर्तन ऐकतात, पण घरी इतके जोरजोराने भांडतात की आमचा अभ्यास होत. असं सांगा काय तुम्ही. तर याच्यासाठी तुम्हाला ध्यान करणं खूप आवश्यक आहे. जितकं स्त्रीला आवश्यक आहे ध्यान तितकं पुरुषालाही आवश्यक आहे. आता इथं जे बसलेले आहेत जेंट्स लोक ते ऐकतील माझं करतील ध्यान. तुमच्या घरचे जे नाही आले ते नाही करतील. तर तुम्ही सुरुवात करा. तुमचा प्रभाव, तुमचं जर मन शांत झालं तर तुमच्या नवऱ्याला वाटेल की काय बदल झाला, माझ्या बायको काहीतरी बदल झाला, काहीतरी परिवर्तन झालं. मुलांनाही वाटेल काहीतरी परिवर्तन झालं आणि घरात सुख शांतीचं वातावरण निर्माण होऊन जाईल. तर आता ध्यानासाठी आपण बसू.
कसं ध्यान करायचं तुम्ही शिकून घ्या. ताट बसून जा, डोळे बंद करा. Yes, yes, yes. एक दुसरा टच नाही होऊ द्यायचं आणि एक दुसरा टच न होता बस. लांब लांब श्वास घ्यायचा, लांब लांब श्वास सोडायचा, दीर्घ श्वास, लांब श्वास, लांब श्वास घेता घेता तितकाच लांब. प्रत्येक श्वासासोबत आपलं मन जे आहे शांत 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 होते. शरीर शांत, मन शांत, बुद्धी शांत. ध्यानामध्ये डुबकी लागणे म्हणजे गंगेमध्ये डुबकी लागणे. ध्यानामध्ये डुबकी लागणे म्हणजे कृष्णा, कावेरी, नर्मदा नदीमध्ये डुबकी लागणे. आणि आज गंगा स्नानाचं खूप महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमा, पूर्ण कार्तिक महिन्यामध्ये प्रत्येक जण नद्यांमध्ये आंघोळ करतात. तर आपण नदीमध्ये आंघोळ करत जाऊ शकत नाही, हरिद्वारला गंगेमध्ये जाऊ शकत नाही. तर गंगा मातेला तिथे बोलावू या ध्यानामध्ये आणि आपण स्नान करू. आज असं स्नान करा गंगेमध्ये की पूर्ण शीतलता तिची अनुभव झाली पाहिजे. असं स्नान करा गंगेमध्ये की जन्मोजन्मीचे पाप आपले धुतले गेले पाहिजे, जन्मोजन्मीची वाईट बुद्धी, वाईट संस्कार धुतले गेले पाहिजे. हे गुरुज्ञानाची गंगा आहे, गुरुध्यानाची गंगा आहे. पहिले तर आपण समजून घेतलं पाहिजे की आपण मन नाही आहे आणि आपण बुद्धी पण नाही आणि आपण चित्त पण नाही आहे आणि आपण अहंकार पण नाही आणि ज्या मी आणि माझ्यामध्ये आपण गुंतलेला आहोत ते मी माझं पण आपण नाही. हे शरीरही आपलं नाही आहे. तर आपण कोणा शांत स्वरूप, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, चैतन्य स्वरूप, मागे मागे म्हणा, हे गुरु माऊली मला शांत मनस्थिती प्रदान करा. हे गुरु माऊली मला आनंद चित्त प्रदान करा. हे गुरु माऊली मला आपल्या ईश्वरी आनंदाचा अनुभव करून द्या. हे गुरु माऊली मला आपल्या गुरुकृपेचा अनुभव करून द्या. हे गुरु माऊली माझ्या शरीराचे पंचतत्व संतुलित करून द्या. हे गुरु माऊली माझ्या शरीरातील पृथ्वी तत्व संतुलित करून द्या. हे गुरु माऊली माझ्या शरीरातील वायू तत्व संतुलित करून द्या. हे गुरु माऊली माझ्या संतुलित करून द्या. हे गुरु माऊली माझ्या शरीरातील आकाश तत्व संतुलित करून द्या. डोळे बंद ठेवा, ध्यानामध्ये अनुभव करा. गुरु माऊली जवळ सकाळ जे काही ते आपल्या पूर्ण हृदयात रोम रोम कणाकणामध्ये प्रवेश करत आहे. पूर्ण आनंदाच्या लहरी आपल्यापर्यंत येतात, पूर्ण शांतीच्या लहरी आपल्यापर्यंत येतात, पूर्ण सकारात्मक लहरी आपल्यापर्यंत येतात. आध्यात्मिक शांती, आत्मिक शांती, आनंद सागर आपल्यामध्ये एका वेळ मारला.
जे ज्ञानेश्वर माऊलीला मिळालं, जे तुकाराम महाराजांना मिळालं, जे एकनाथ महाराजांना मिळालं, जे गजानन महाराजांना मिळालं, तेच आपल्याला मिळेल. तोच आहे, तेच शान, तेच समाधान, तेच आत्मक अनुभूती. हे गुरु महाराज तुम्ही म्हणू नका, आता फक्त मनाच्या मनानं ध्यान. जे क्रियाला गेले ते बरं. आता या संसारातल्या मोह मायाचा पूर्णपणे विसर होतो. खूप संसार भोगला असतो, सगळे काळ जे थोर चिंता काळजी आहे माझ्या मनामध्ये बाहेर काढ गुरु माऊली. मी तुला ओळखलं नाही आहे, माझी ओळख मला होते गुरु माऊली. मी कोण आहे हे जाणीव होते गुरु माऊली. तो अनंत आनंद माझ्या भोरीमध्ये काळात गुरु माऊली. तुझ्याशिवाय मी काहीच नाही आहे. जय गुरु माते. सगळे ब्रह्मांड तुझ्या आज्ञेमध्ये चालते. माझे जन्मजन्मीचे कुसंस्कार वाईट संस्कार धुतात. हे गुरु माऊली, हे आई, हे गुरु माते. आता ही माया सहन होत नाही. किती जन्मात भटकलो, किती जन्मात अटकलो. आता नाही भटकायचं, आता नाही अटकायचं. आता मनुष्य जन्म सार्थक झाला पाहिजे. जसे कोरोना काळात भयानक दिवस येऊन गेले, तसेच मोठी दिवस येणारा जातात. काही महिन्याचे वर्षात त्याच्यासाठी आपल्याला काय व्हायचं, स्ट्रॉंग व्हायचं. प्रेमाशिवाय काही नाही आहे. भक्ती म्हणजे प्रेम आहे, प्रेम म्हणजे भक्ती आहे. आपल्या आतमध्ये प्रेम भावना, भक्ती भावना जागृत झाली पाहिजे. हे गुरु माऊली माझ्या आत्म्यात जागृतीच आहे. त्या मोह मायाच्या खात्यातून मला काढ. दौलत के दीवाने सुंदर एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माया खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी घरी घरी. त्या शरीराची माती होणार आहे, मातीच मिळणार आहे किंवा आपण करणार आहे. त्याच्या पहिले आपल्या ईश्वरी प्राप्त आहे. ज्या पर कृपा तुम्हारी होईल त्या पर कृपा करत असते. गुरु माऊली यांच्या कृपा करतात, सर्व देवी त्यांच्या कृपा करतात. कुठपर्यंत आपण भटकणार आहे तर खोट्या व्यवहारामध्ये, खोट्या विचारांमध्ये. आता जर आपण
प्राप्तीने केली नाही त्यांना आत्मानुभूतीने केली तर पुढच्या जन्मात गदा बना लागेल, घोडा बना लागेल, डुकर बना लागेल, माकड बना लागेल, कुत्रा कुत्री बना लागेल, गदी बना लागेल. तेवढ्यांची फिरत राहावं. गजानन महाराज म्हणत होते की जन्मेना कोणी मरेना कोणी हे जाणण्यासाठी अध्यात्माचा उपाय आणा. आपला जन्मही होत नाही, मरणही होत नाही. तर मरण होते आपल्या शरीराचं, जन्म होते शरीराचं आणि आपण शरीर नाही आहे हे ध्यानामध्ये पडतं. ते सद्गुरू माऊली जन्मोजन्मीची तहान आत्म्याची आत्म्याची भूक आज भागवून टाका. खूप उपाशी आहे आत्मा किती जन्मापासून. शरीरात रोज आम्ही जेवण देतो, पदार्थ देतो, पण आत्म्याला काहीच देत नाही. या आत्म्याचं भोजन आत्म्यात मिळवलं. हातावर हृदयामध्ये अनुभूती करा गुरुकृपेची. त्या शीतल शीतल करून आपण थंडावे. खाली हात आलो पण खाली आणले जायचं. आज या पौर्णिमेच्या कार्यक्रमाने काही घेऊन जायचं. फेसबुकवर सर्व बँक बॅलन्स आहे. बँकेचा पैसा काहीच कामाचा नाही. घरात सोडणारा काहीच कामाचा नाही. मोबाईल गाडी काहीच कामाचा नाही. केलेले हात दोन्ही डोळ्यावर थोड्या वेळाची ऊर्जा ती आपल्या आत्म्याला ग्रहण करा आणि ध्यान आपल्या आत्म्यात स्टोर करा. ध्यान निर्विषय सर्व विषय निवृत्त होतात ध्यानामुळे. भगवान राम वसिष्ठ ऋषींच्या चरणामध्ये बसून असंच ध्यान करत होते आणि भगवान पूर्ण संदीपनी ऋषींच्या चरणामध्ये बसून ध्यान करत होते. सगळे साधू संत ध्यान करत होते. आपण ध्यानाच्या दूर झालो, पूजापाठीच्या जवळ झालो, कर्मकांडाच्या जवळ झालो तर ध्यान रोज करतो. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. आज एकच गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंदांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस ते म्हणत होते की दोन प्रकारच्या माश्या असतात. एक माशी फुलावर बसते, या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर आणि पराग जमा करते आणि मग शहद तयार करते, म्हणजे पोळी तयार होते, शहद निघते. पण एक माशी जी आहे ती घाणीवर बसते. तिला जितका अंगाला तितकं घाणीवर बसते. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची माशी बनायची हे तुम्ही ठरवा. घाणीवरची माशी, फुलावरची माशी. म्हणजे तुम्हाला संसाराच्या घाणेरड्या गोष्टीच त्याच्यावरच बसायचं आहे की चांगल्या गुरु माऊली जे आपल्या ज्ञानाच्या गोष्टी शिकवतात त्याच्यावर बसायचं आहे तुमच्या मनात. हे तुम्ही पक्क करा. तर तुम्हाला चांगली माशी बनायचं आहे, चांगली संगत करायची. एक विषय असा आहे, साधू संत म्हणतात की मोती कसा बनतात. पाण्याचा थेंब जो आहे तो पाण्याचा थेंब जर ताव्यावर पडला, गरम ताव्यावर, काय होते, जळून जाते. पण तोच पाण्याचा थेंब जर कमळावर पडला, गुलाबाच्या फुलावर पडला आणि ऊन जर पडली तर तो पाण्याचा थेंब मोत्यासारखा दिसते, मोत्यासारखा चमकतो. म्हणजे संगत ताव्याची केली तर जळून भस्म झाला. संगत कमळाची किंवा गुलाबाची केली तर मोतीसारखा दिसायला लागला. पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा शिंपलीमध्ये पडतो तर तो मोती बनतो. म्हणजे तुम्ही विचारता कोणी राहिला, कोणी तसंच बनून जातो. म्हणजे त्या गरम ताव्यावर थेंब पडला समजा. आणि जेव्हा तो साधू संतांची सज्जन असतात पडलेला थेंब, पण जेव्हा तो शिंपलीमध्ये पडतो म्हणजे तो सद्गुरूच्या ज्ञानामध्ये शिरते. त्याचं मन रूपी थेंब सद्गुरूच्या त्या शिंपली रूपी ज्ञानामध्ये पडते, तेव्हा त्याच्या जीवनाचं मोती होते. म्हणून आपण गुरुची संगत केली पाहिजे. कारण की सद्गुरू जे आपल्याला देतात त्याची बरोबरी या तिन्ही लोकांमध्ये नाही आहे. तर म्हणून आपण ओळखलं पाहिजे. आज इच्छा आहे त्या गजानन माऊलीची की आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. आपण आलो तसं गेलो नाही पाहिजे. त्याच्यासाठीच त्या कार्यक्रमाचं आयोजन आहे, पौर्णिमेचं आयोजन आहे.
आणि या पौर्णिमेच्या कार्यक्रमाचा हा संदेश आहे, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं। कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है। जो दुख में ना घबराए उसे इंसान कहते हैं, जो मुश्किल में ना घबराए उसे इंसान कहते हैं। आता संकट येतात, विघ्न येतात, जीवनात येतातच, फेस करावं लागतं प्रत्येकाला, असं कोणी सुटत नाही। तुम्ही म्हणा की मी म्हणा, तुम्हाला वाटते मी त्या स्टेजवर बसलेला खूप सुखी आहे, पण दृष्टिकोनाचा फरक आहे। म्हणजे तुमचं डोकं दुखत असेल तर माझंही डोकं दुखतेच नाही, हे शरीर हाडामास असतं। तुमचं पोट दुखतं तर माझंही पोट दुखते, तुमचे पाय दुखतात तर माझेही कधी पाय दुखतात, तुमचे बसू तर पाठ दुखत असेल तर माझेही दुखते। म्हणजे काही फरक नाही आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये, फरक एवढाच आहे दृष्टिकोनाचा। पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे, अरे बापरे पाठ दुखून राहिली, अरे बापरे डोकं दुखून राहिलं, पुन्हा गळा डोक्यावर गेला, आणि मला वाटतं की डोकं दुखून राहिलं चांगलं झालं, आराम भेटला आपल्याला। कोणतं दुःख आलं, संकट आलं, नामस्मरण होऊन झालं, आपण त्याची आठवण करून जातो, दुःखालाच आठवण करतो ना आपण त्याची। कोणतीने म्हटलं होतं की द्यायचं आहे प्रभू कृष्ण, तर काय ते दुःखच दे, सुख नको देऊ, जिथपर्यंत दुःख होतं तिथपर्यंत सोबत होता माझ्या, आणि सुख आलं तू म्हणतो मी चालतो होता। तर दुःख खूप महत्वाचं आहे, संकट खूप महत्वाचं आहे, परेशानी खूप महत्वाची आहे, पण साधू संत दुःख कष्ट परेशानीचे प्रसाद मानतात, आणि आपण तर हाय हाय करून ओरडतो, आणि एवढं असते राई एवढं माऊली एवढं तर त्याला पहाड एवढं करतो दुःख, तर असं नाही। तर आपण आपल्या दृष्टिकोनाचा विकास केला पाहिजे। अनुसया माऊलीने माझ्यावर एवढी कृपा केली की प्रत्येक परिस्थिती माझं मध्ये मन जे आहे समोर राहत, प्रसन्न राहत। म्हणजे असं नाही की माझ्या मनाच्या विरुद्ध झालं, मी वरून रागवत असेल कोणा की तो सुधारला पाहिजे म्हणून। तसं समुद्र आहे, समुद्र वरून हेलकावे येते, सुनामी येते, पण तळाशी जात तो शांत। तर मी माझ्या बरोबरी साधू संतांसोबत करणार नाही, देवासोबत करणार नाही, मी नाही आहे। तर राम जे होते सीता मातेला पळवलं रावणाने, आणि राम ओढून राहिले, रडून राहिले। आता कोणी म्हणेल की राम तर साक्षात नारायण आहे, मग ते काय रडून राहिले, का ओढून राहिले, तर ते शिकून राहिले, आतमधून ते शांत आहे, पण बाहेरून ते लोकांना शिकून राहिले की पत्नीसाठी आपलं मन कसं असलं पाहिजे, हृदय कसं असलं पाहिजे, पतीसाठी कसं असलं पाहिजे। तर एक दुसऱ्याचं प्रेम आपल्या घरात, कुटुंबात, मुलांबद्दल, शेजाऱ्यांबद्दल, हे रामाच्या जीवनापासून आपल्याला शिकायला पाहिजे। तर ह्या गोष्टी, हा पौर्णिमेचा संदेश समजून घ्या की आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर राहायचं आहे, प्रसन्न राहायचं आहे, आनंदित राहायचं आहे। आणि मी तर आनंद घेतो प्रत्येक परिस्थितीचा, तुम्ही आनंद घ्या। म्हणजे आता कार्यक्रम सुरू आहे, कार्यक्रमात जो पाऊस आला तरी आनंद आहे, कार्यक्रम मला बंद पडला तरी आनंद आहे, कार्यक्रम सुरू आहे तरी आनंद आहे। तर आनंद घ्या प्रत्येक गोष्टीचा, आणि हसत जा आणि हसवत जा। आज तुम्ही हसणंच विसरलेले आहे। आज आपण या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी थोडंसं हसू, जरा जरा हसता येते त्यांनी हसा फोटो करू, हसत असं सकाळी उठल्यावर हसत जा। हसून जर सुरुवात झाली दिवसाची तर झोपेपर्यंत तुम्ही हसत राहा, पण तुम्ही उठल्या उठल्या सर रे उठले, उठ रे, मेला काय, मर लवकर, दूध आणतं की नाही, बैला झाला काय, अशी सुरुवात दिवसाची करा, झोपेपर्यंत बस अशी सुरुवात आहे। तर तुम्ही हसून तसं नसेल, तुम्ही म्हणाल असं बोलल्याशिवाय लेकरं ऐकतच नाही, पण मग पुढे ॲक्शनची रिॲक्शन होते ना, तुम्ही त्या मुलांना बोलतात ते मुलं तुम्हाला मग काय बोलतात। तर आपण सुरुवात चांगली करायची, तर हसायचं, हसवायचं, आरती लावून। कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील आरतीच्या आधी किंवा आरतीच्या नंतर तुम्ही विचारू शकता। सर्वांगी सुंदर
दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओसी घाजित भरा तुझ गौरी कुमरा हो तुझ गौरी कुमरा चंदनाची उडी कुंकुम केशरा हिरे जळता मुकुटा शोभतो भरा रुंजून तीनू पुरे रुंजून तीनू चरणी घागरिया जय तुमच्या आजूबाजूला राहणारे असते ना त्यांना गौरी मागून एखादी असेल आणि ती पेटवून मागामध्ये धूप करायला होती मूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल लंबोदर पीतांबर फणीवर वंदना ओ फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दासामाचा वाट पाहे संकटी पावावे निर्वाणी रक्षावे जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माते मना पूर्ती जय देव चरणीच्या घागरिया रुंजून वाजती हो रुंजून वाजती तेणी नाचे देव ताता थयक नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन दुर्गे दुर्गतनारी दुर्ग संसारी वर्णा देवारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझैसी नाही चारिश मरे परंतु न बोलवे काही साई विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी प्रसन्न होशील दाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वेल आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज देशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर करुण आरती मस्तक ठेवी तुम्ही चरणी दुसशी वेळी शक्ती तुझ जवळी येतो प्रत्येक भक्तांना संकट त्यांचे तू टाळी कुठेही राहसी ग्रामी फिरसी परी नसे तुझ भान मोडी आत्मस्वरूपी कल्लीन सुनी ब्रह्मानंदे उचंबळी अनसूया माता नामी जपता संत पापे दूर होती अतिश्रद्धेने घेऊन दर्शन असाध्य रोगी बरे होती ऐसा महिमा तुझ्या कृपेचा वर्ण माऊले नीती माय माऊले भक्तवत्सले माय माऊले अनसूये पापी जनही उद्धरताती केवळ तुझ्या कृपेमुळे चिंध्या चिरकुट करी घेऊनी पिशापरी तू भासविशी भूत भविष्य कथन करोनी निज भक्तांना वाचविशी काळ दिलुहा नम्र होनी आला तव चरणी ओ वाळी तो तुला आरती कारण सिंगा निवासिनी अनसूय आई भवानी देवी आदि शक्ती तू जननी अति प्रेमाने करुण आरती मस्तक ठेवी तुम्ही चरणी मस्तक ठेवी तुम्ही चरणी मस्तक ठेवी तुम्ही जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जळमुळ ताराया जय जय
बालिका संपन्न करविले भक्ता लागे डगले त्या अग्नी वाचून चुलती क्षणात आनिले जीवन निर्जल वापीस केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश जय जय गणराया जय जय सच्चित स्वरूपा अवतरला श्री भुवर जळमूळ ताराया जय जय गणराया जय देव जय सद्गुरुराया आरती ओवाळीता हरली भवमाया आरती ओवाळीता हरली भवमाया जय देव जय देव जय गुरु मंत्राची दीक्षा देऊनी षडरी पुंचा अंत केला से मनी ठेविता माझा सद्गुरु चरणी अर्पण पुष्पांजली गुरूंच्या चरणी जय देव जय सद्गुरुराया जय देव त्या देऊनी नव चैतन्य आले अमुच्या जीवनी पूर्ण केली इच्छा गुरुदेवानी ठेविता माथा सद्गुरु चरणी जय देव जय देव गुरुदेवांची सेवा करुनी करिता सेवा अनंत होत श्रीमणी ठेविता माथा सद्गुरु चरणी अर्पण पुष्पांजली गुरूंच्या चरणी जय देव सद्गुरुराया जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रारम सदा वसन्तं हृदयालये भवन्मवानी चैतन्यं मङ्गलमाला कपालकाये त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या गुरुं त्वमेव तस्मै नारायणाय समर्पयामि अभितं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे गोपाल गोपाल मुरलीवाला प्यारे नंदना मोहन मुरलीवाला गोपाल गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाल गोपाला रे अम्बा दुर्गा माता की जय अम्बा माता की जय बोलो अनसुया माता की जय जय बोलो अनसुया माता की जय भवानी माता की जय रेणुका माता की जय भवानी माता की जय बोलो महालक्ष्मी माता की जय अम्बा माता की जय डोळे बंद करून काळी वाजवा आणि महिषासुर मर्दिनी स्तोत्र म्हणून नैवेद्यावर पाणी पिरून त्या देवीचे हैगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवर विंद शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी विष्णुनुते भगवती हे शिचिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर दर्शिनी दुर्मुखमर्दिनी
सरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंगरि व्यालय मध्यघटे मधु मधुरे मधु कैटभ भंजिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि कम्यकपर्दिनि ऐशक खण्डगजाधिपते त्रिभुवजगण्ड विदारण चण्ड पराक्रम शौण्ड भृगाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि कम्यकपर्दिनि महित महाअवल्लभ तल्लिक वल्लिक मल्लिक झिल्लिक भिल्लिक भिल्लिक वर्गरुते श्रुतकुट फुल्लस मुल्लसितारुण तल्लज पल्लव सल्ललिते सुनयन बिम्बरदिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐगिरि नन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे शिचिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकुटे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते शैलसुते रम्यकपर्दिनि महिषासुरमर्दिनि माता की हो मैया हो मैया हो सर्वांना हो मैया हो मैया हो सच्चा तेरा दरबार हो मैया शेरावा तेरी जय जयकार हो मैया शेरा हो मैया हो मैया हो है मैया है मैया है मैया है किस्मत वाले शरण शरण में तू जिनको बुला ले चढ़ के तेरी ऊंची पहाड़ी पाव में पड़ गए छाले देख जरा एक बार देख जरा एक बार ओ मैया शेरावाली तेरी जय जयकार हो मैया हो मैया हो मैया हो मैया हो मैया हो मैया तू है मैया तू है मैया तू है मैया तू है ऐसी दाती जो दिन रहना दान लुटाती जब तू देने पर आती है झोली छोटी पड़ जाती जब तू देने पर आती है झोली छोटी पड़ जाती भरती है भंडार भरती है भंडार हो मैया शेरावाली तेरी जय जयकार हो मैया शेरावाली सच्चा तेरा दरबार हो मैया शेरावाली कार हो मैया शेरावाली हो मैया हो मैया हो
श्री समर्थ गजानवे शेगावासी तुम्ही पुन्हा अवनीवरती प्रगट व्हावे शेगावा गजानना गजानना श्री समर्थ गजानना 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 श्री समर्थ नर्मदेचे स्नान केले ओंकारेश्वर क्षेत्री तुम्ही गेले नर्मदेचे स्नान केले नावेला छिद्रही पडले आत पाणी येऊ लागले नावेला छिद्रही पडले आत पाणी येऊ लागले भक्त करती गजानना श्री समर्थ गजानना गजानना श्री समर्थ गजानना अवनीवरती प्रगट व्हावे शेगावासी तुम्ही पुन्हा अवनीवरती प्रगट व्हावे शेगावासी तुम्ही पुन्हा गजानना 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 श्री समर्थ हे दोन ठेवू नका आता जर घरी 3 सुना असतील एकाच घरात राहत असतील तर मग 3 देव एकत्र होऊन जातील देवपाठात मग तुम्ही मला आता काय करायचं आता काय करायचं ते पहा पण 3 देव तर नाही पाहिजे मग 3 देवारे वेगवेगळे करावे लागतील पण एका देवाऱ्यात 3 देव नाही पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि दुसरं जे आपण तोरण बांधतो आंब्याचं कोणतेही सण असेल तर ते दुसऱ्या दिवशी सुकून जातं किंवा तिसऱ्या दिवशी तरी सुकून जातं पण ते आपण आता दसऱ्याला लावलं तर ते दिवाळीलाच बघतो किंवा आपण म्हणजे असं महिनाभर राहते 6 महिने राहते कधी वर्ष सुकलेलं राहतं आणि ते सुकलेलं जे राहते तोरण आंब्याचं ते काय करते की निगेटिव्ह एनर्जी वाईट शक्ती तुमच्याकडे ओढते ताजं लावलं होतं तर चांगली शक्ती तुमच्याकडे ओढून राहिली सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात पण नकारात्मक ऊर्जा ओढून राहिली म्हणून ते सुकलं काढून फेकून दे त्याचं काहीच काम नाही सुकल्यानंतर 8 दिवसांनी एकदा बदलतात मग त्या गजानन महाराजांना तुम्ही सुकलेलाच हार घालून ठेवा 8 दिवस तुमच्या घरात कोणी घातला हार सुकलेलाच राहू दिला तुम्ही किती होतील तुम्ही विचार तर सुकलेले हार फुलं सुकलेलं तोरण हे पटकन काढलं आणि जे देव 2 आहेत त्याचा एक देव करा कारण की दोन्ही देव एकच आहेत मग 2 देव ठेवून काही फायदा नाही आणि अजून जे नारळ आहे आपण कळस मांडतो कोणत्याही पूजेमध्ये तुम्ही कळस मांडता कळस मांडल्यानंतर कळस मांडला म्हणजे ते नारळ आता तुम्हाला फोडायचं नाही आहे हे काढ बांधून आहे तुमच्या पदावर कळसाचं नारळ नदीत शिरवायचं तुम्ही काय करता की गणपती दारीच कळस मांडला की तेच नारळ फोडतात तेच सगळं खातात सगळे खातात ते नारळ तुमच्या घरातली पूर्ण वाईट शक्ती ओढून त्याच्या आतमध्ये ठेवते आणि तुम्ही फोडून खाऊन डबल ते वाईट शक्ती सगळेजण घेऊन घेतात तर नारळ फोडायचं नाही फोडायचं आहे दुसरं फोडा पण कळसाचं नारळ फोडायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं अजून काही घरामध्ये माळा लटकवलेल्या राहतात माळ करतात आणि मग खुट्याला लटकून येतात आता तुम्हाला जर खुट्याला लटकून ठेवलं असं तर कशी तुमची परिस्थिती होईल तर माळ म्हणजे 108 म्हणजे 108 ऋषी आहेत तर ते 108 ऋषी तुम्ही लटकून ठेवतात खेड्याला खुट्याला तसं करू नका माळ एका डब्बीमध्ये स्टीलच्या किंवा तांब्याच्या पितळच्या एका कापडात गुंडाळून आदरपूर्वक ठेवली पाहिजे आणि माळ घ्यायच्या वेळेस घ्यायची काम झालं त्यात ठेवून द्यायची हा एक नाही अजून खूप लोकांच्या घरी रुद्राक्ष असतात आता माझं रुद्राक्षाचं वाटप झालं तर खूप घरी रुद्राक्ष आहे पण त्या रुद्राक्षाचे काय नियम आहेत हे काही माहिती नाही आहे कोण रुद्राक्ष दिले आपण आपल्या घरी आणले ठेवले आता एक मुलगा इथेच बसलेला आहे त्यांनी खडकीमध्ये खूप सारे रुद्राक्ष वाढले आणि शिवपिंडावरी पाणी टाकणं त्याच्या घरच्यांचं सुरू होतं इतकं भयानक ॲक्सिडेंट झाला तुम्ही मला देवाचं केल्यानं असं कसं झालं असं नसते होत आता हे झालं असं कारण की नियम नाही माहीत रुद्राक्षाचे त्यांनी स्वतःही रुद्राक्ष आणला इतके पूर्ण खडकीमध्ये रुद्राक्ष वाटले
आणि इतका भयानक ॲक्सिडेंट झाला की दोन्ही डोळ्याची ज्योती त्याची गेली होती. बरोबर आहे मॅडम? तो उभा राहून हात जोडला, त्याची आई मला मेसेज फोनवर फोन करत होती. तर तुमच्या घरी रुद्राक्ष आहे तर तुम्ही जपून राहा, कारण की रुद्राक्ष इतके पवित्र आहे की त्याची शक्ती म्हणजे आपलं थोडंसंही जर 5 दिवसाचा पिरियड येते थोडा आहे आणि कितीक लोक म्हणजे कितीक बाया पिरियडमध्ये पाळत नाही, पिरियडमध्ये जातात शंकरीकडे. 4था दिवस आहे काही नाही, तिकून आल्यावर मग कोणाची गाडी हरवते तर कोणाचं सोनं हरवते तर घरात काही ना काही महिन्याभरात 15 दिवस घडतेच. हे काय होते की आपण पाळत नाही नियम. तर हे नियम तुम्ही पाळा आणि रुद्राक्ष होई तोपर्यंत घरी ठेवू नका आणि ठेवत असाल तर मग सगळे नियम पूर्वक ठेवा. काही लोक गळ्यात घालतात, गळ्यात घालणं योग्य नाही आहे. घरात असाल तर मग ते तुम्ही नियम पाळले पाहिजे साधू संतांसारखे, एकदम शुद्ध त्याचे पवित्र होते. आता गळ्यात माळ घाली तुळशीची आणि तुम्ही संसारी आहे, रात्रंदिवस माळ घालून राहिले तर हे योग्य नाही आहे. तुम्हाला माळ कधी ना कधीच काढावं लागेल ना. पुढे तुम्ही बाहेर जा, मावतीत जा, कोणत्या डिलिव्हरीमध्ये जा, तुम्हाला माळ काढावं लागेल. कोणतेही हातापोटाच्या वेळेत माळ तुम्हाला काढावं लागेल. हे नियम तुम्ही लक्षात ठेवा. नाही माळ घातली आता मेल्यावरच निघेन, मी कृष्णाला पण करून दिला द्या असं थोडेच. मग कोणाचा हातच दुखते, कोणाचा पाय दुखते, कोणाचं काही काही दुखत राहते, दवाखान्यात जाऊ आराम पडत नाही. तर तुम्ही नियम पाळत नाही म्हणून हे असे त्रास लागतात. आता मी असं म्हणून नाही रुद्राक्ष काढून टाका, महादेवाचं करू नका, असा उलटा अर्थ घेऊ नका कोणी. असं म्हणण्याचा अर्थ नाही आहे माझा. फक्त म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही जे काही करता ते इतकं म्हणजे अतिमध्ये नाही गेलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. मी अनुसार मातेजवळ गेलो आणि अनुसार मला म्हटलं की माते हे जग कसं बदलायचं. आता मातेला आज विचारलं तर माता 8 दिवसांनी देईल की 6 महिन्यांनी देईल की वर्षभराने देईल की 5 वर्षांनी देईल की 10 वर्षांनी उत्तर देईल, तिच्या मनानं असतं. तर मातेला मी असं म्हटलं हे जग कसं बदलेल, काय करू मला, काय केलं पाहिजे, सगळ्यांनी काय केलं पाहिजे की जग बदलेल, लोक बदलतील, स्वभाव बदलतील. तर मातेने काय म्हटलं होतं की बळबळ करू नका, म्हणजे बकबक करू नका आणि मटके बनवा, मूर्ती बनवा. आता याचा अर्थ काय सांगायचा? बकबक करू नका. बकबक म्हणजे सगळेजण एक दुसरं प्रवचन देत राहतात की तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे. आणि प्रवचन आजकाल कुणाला आवडतं? माझं ऐकून घ्या तुम्ही, माझं सगळेजण ऐकून घेतील पण तुमचं प्रवचन कोण नाही ऐकणार. घरातले लोक म्हणतात की बस प्रवचन देत राहतात, सांगत भाषणच देत राहतात, कामात सांगतच राहतात, लेकरं असतात ऐकतात. तर मात्र काय म्हणतात की व्यर्थ म्हणजे बकबक करू नका. मूर्ती घडवा, मठ घडवा. मूर्ती घडवा, मठ घडवा म्हणजे कुंभार बना. कुंभार बना म्हणजे स्वतः घडवा त्या मटक्यासारखं. तो काय करते, माती पायाकडे तुळवते पाणी टाकून, मग त्या चाकावर फिरवते, मग त्या भट्टीमध्ये तापवते. तसं तुम्ही स्वतः तापवा, तपस्या करा आणि स्वतः घडवा. स्वतःमधले जे काही दोष दुर्गुण आहेत ते बाहेर काढा. म्हणजे बग सोडा, मूर्ती घडवा, मटकं घडवा. म्हणजे हे मटकं घडवा याच्यातलं जे आजकाल आपली म्हणजे खराब झालेली आहे. आज प्रत्येकाची म्हणजे पैशाची कमी नाही आहे, गाडी बंगल्याची कमी नाही आहे, शेतीवाडीची कमी नाही आहे, पण हे खराब झालेलं आहे. खोपडी यातली अक्कल खराब झालेली आहे. तर बस ही अक्कल थोडीशी दुरुस्त करून घ्या. म्हणजे मटकं घडवा, मूर्ती घडवा. ही मूर्ती शरीर काय मूर्तीच आहे. ही मूर्ती जर चांगली घडवली त्याची किंमत होईल. आपली किंमत कुठपर्यंत आहे? जर तुम्ही चांगले बोलता तर दुसरे किंमत करतील, तुम्ही चुकीचं बोलता म्हणतील की लवकर हटा याच्या दूर. तर चांगलं बोला, कमी बोला आणि अतिमध्ये नका जाऊ. कोणती गोष्ट अतिमध्ये नाही करायची. हा एक नियम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणा. सद्गुरुनाथ महाराज की, कार्तिकेय स्वामी महाराज की, मत्स्य भगवान की जय, पारडसिंगा निवासिनी अनुसया माता की, महाबली हनुमान की, सियावर रामचंद्र की, अंजनी मैया की, गजानन महाराज की, सुरु माता की, संतोषी माता की, सब संतन की जय. जय रघुवीर समर्थ. ओम शांती शांती शांती. आमचा गुरु परिवार आहे. आम्ही 8-10 लोक 15 त्या माळा करतात की नाही, गुरुचारीचा असतात की नाही माहिती नाही. तर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला आहे तर रोज माळ करणं 5 मिनिटं तरी आवश्यक आहे. गुरुचारीचा वाचणं आवश्यक आहे. आता कधी खंड पडला तर काहीच होत नाही, त्याचा उलटा इफेक्ट होत नाही.
आणि ध्यान करणं 5 मिनिटाचं. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जमलं तर पौर्णिमेच्या कार्यक्रमाला येणं. हे पौर्णिमेच्या कार्यक्रमाला येणं म्हणजे काय, चार्जिंग करणं. जसं मोबाईलला 24 तासाचं चार्जिंग पाहिजे, तसं तुमच्या मनात चार्जिंग पाहिजे. महिन्यातून एकदा गुरुमार्गावर येत जातं, म्हणजे तुमचं मन चार्ज होऊन जाते आणि महिनाभर डोकं चांगलं राहतं, मन फ्रेश राहतं आणि ज्ञानही मिळते, चांगल्या गोष्टी शिकायला मिळते. तर आज तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा घेऊ शकता. आणि नंतरही तुम्हाला घ्यायचा असता व्हॉट्सअपवर मला तुम्ही नंबर घ्या, नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर घेऊ शकता. तुम्ही ज्याही देवाला मानता तोच गुरुमंत्र तुम्हाला भेटते. आणि नियम काहीच कठीण नाही आहे आणि अनुभव खूप सारे येतात. आता इथे जितके लोक आम्ही कार्यक्रम करून राहिलो प्रत्येकाला काही ना काही अनुभव आहे. अनुभवाशिवाय कोणीच खाली नाही. करा आता महाप्रसाद तयारी आणि प्रसादी पूर्वीच्या काळी